हॅलो एव्हरीवन. द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तलाठी भरतीची इतकी दिवस सरळ सेवेच्या मार्फत परीक्षा होत असायची, ती आता MPSC मार्फत होत आहे. आता काही जण सरळ सेवेचाच फक्त अभ्यास करत असतील किंवा काही जण MPSCचा अभ्यास करतात. त्याच्याने MPSCचा अभ्यास करतात त्यांना हे अगदी सोपं आहे. पण जे सरळ सेवेची तयारी करतात त्यांना एकदम शून्यापासून सुरुवात करावी लागेल. तर त्याच्यासाठी आपण आज बघणार आहोत कशी बुक लिस्ट कशी वापरायची किंवा कोणती वापरायची, ज्यामधलं आतापर्यंत जेवढे क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेले आहेत किंवा आतापर्यंतच्या पॅटर्न किंवा ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांच्या तोंडून ऐकलेले बुक लिस्ट कोणती आहे, ते त्यांनी कोणते पुस्तक अभ्यास केलेला आहे, त्याचा प्रेफर कोणते केले आहेत, ते आपण आज तेच ठराविक पुस्तकं आपण घेऊन आलेलो आहोत. चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेच बघूया. आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की हे जे मी पुस्तक दिलेले आहे आता हे खूप मोठे दिसत आहेत, पण आपण लवकरात लवकर ह्याच्यावरती पण टॉपिक करणार आहे. कोणत्या टॉपिकवरचं जास्त प्रश्न येतात, त्याच्यावर कशावर जास्त फोकस करायचं हे पण आपण लवकरात लवकर व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर घाबरायचं नाही. सुरू करूया आपण आता व्हिडिओ. पहिला आहे इतिहासचे. आपण इथे बघू शकता आधुनिक भारताचा इतिहास. कधी पण महाराष्ट्राचा नाही तर आधुनिक भारताचा इतिहासावर जास्त फोकस द्यायचं, कारण काही जण काय करतात की MPSC आहे आपण महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त फोकस देऊ, असं नाही. तर सरळ सेवेला असं व्हायचं, पण MPSCला पूर्ण भारताच्या इतिहासावर एक तरी प्रश्न असतोच, त्याच्यामुळे हे चूक करायची नाही. तर इतिहासाचे ना MPSCमध्ये 10 प्रश्न असतात आणि ते 10 गुणाला येतात. तर 10 प्रश्नवर आपण बघूया. तर इथं घेतलेला आहे पहिला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. आता हे पुस्तक वापरायचं तुम्ही म्हणसाल की तुम्हीच म्हणाला आहात की आधुनिक भारताचा इतिहासावर पुस्तक घ्यायचं, पण हे पुस्तक घ्यायचं हे प्राचार्य डॉक्टर S घाटाळे हे कुठल्याही लोकल शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर हे पुस्तक का घ्यायचं ह्याचं मेन कारण असं आहे, एक मिनिट, हे बघू शकता, समाजसुधारक. सगळ्यात मेन कारण म्हणजे समाजसुधारक आणि त्यांच्यावरचं माहिती. कारण ह्या पुस्तकामधलं सगळ्यात मेन गोष्ट हीच आहे, समाजसुधारक. ह्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये ह्या पूर्ण पुस्तकामध्ये समाजसुधारकांबद्दल माहिती दिलेली आहे. समाजसुधारकांवरती MPSCमध्ये 2 ते 3 मॅक्सिमम 3 किंवा 4 प्रश्न हे विचारलेले असतात. त्याच्यामुळे तुम्ही हे पुस्तक घ्या आणि हे 3-4 मार्क तुम्हाला लगेच मिळवून देऊ शकतो. समाजसुधारकांबद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती सांगितलेली असतात. दुसरं इतिहासाचं पुस्तक आहे, हे पण आहे आधुनिक भारताचा इतिहास. आता ह्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये 1857चा उठाव असेल किंवा कुठलेही प्रत्येक टॉपिक असतील ते एकदम ब्रिटिशकालीन असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा इंग्रजांचा इतिहास, प्रत्येक गोष्ट एकदम डिटेलमध्ये आणि एकदम शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही हे पुस्तक, मी सांगेल की रंजन कोळंबेंचं कुठल्याही सब्जेक्टचं पुस्तक असू द्या, कुठलंही प्रकाशन असू द्या, रंजन कोळंबेंचं पुस्तक घ्या, कारण ह्याच्यामुळे खूप जणांना उपयोग झालेला आहे. आणि ह्याने नक्कीच तुम्ही फक्त तलाठी भरती नाही तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो ग्रुप सीमध्ये किती मोठ्या पोस्ट आहेत, प्रत्येक पोस्टनुसार मेरिट वेगवेगळं लागू शकतो सांगण्यात आलेलं आहे. तसंच तुमचं मला सगळ्याची सोपं जाईल. त्याचबरोबर तुम्ही उद्या तर ग्रुप बीची जरी तयारी करायला लागला तर तुम्हाला हे पुस्तक उपयोगाला येईल. आता हे इतिहासाचे पुस्तक होतं. त्याच्यानंतरचं आपण बघूया अर्थव्यवस्था. MPSCमध्ये अर्थव्यवस्थाचे 15 प्रश्न विचारलेले असतात. तर अर्थव्यवस्था ह्याला एक तर तुम्ही काय करायचं, मी आता सांगितलं रंजन कोळंबेंचं पुस्तक वापरायचं, तर हे पुस्तक पण तुम्ही वापरू शकता. आता तुम्ही म्हणाल की अर्थव्यवस्था चालू असेल तर नाही, अर्थव्यवस्थेवर काही वेगवेगळे प्रश्न असतात. ते प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक घटकावर प्रश्न विचारतात. रोजगारी, बेरोजगारी, 15वी पंचवार्षिक ही असेल किंवा दारिद्र्य, अर्थसंकल्प असेल, प्रत्येक गोष्टीवर, हरित क्रांती असेल, बँका असतील, प्रत्येक ह्याच्यावर प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे हे पुस्तक वापरा आणि अर्थसंकल्प जो असतो त्याच्यावरती पण भर द्या. त्याचबरोबर ह्यालाच रिलेटेड म्हणजे पंचायत राज, हे इतिहास अर्थशास्त्रामध्ये हे नक्की रिलेटेड सारखंच हे पुस्तक आहे. 1 मिनिट, अर्थशास्त्राचं हे पुस्तक आहे. हे बुक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ह्याची पुढची पण आवृत्ती आली, माझ्याकडे 13वी आहे, पण तुम्ही रंजन कोळंबेंचंच घ्या. दुसरं आहे पंचायत राज आणि हे राज्यघटना. हे जे 2 पुस्तक आहेत, पहिलं पंचायत राज बघू. ह्याच्यावरती नक्की ह्या पंचायत राज टॉपिकवरती 2 ते 3 प्रश्न विचारतातच आणि खूपच महत्त्वाचा घटक आहे. खूप जण ह्याला इग्नोर करतात, ह्याला कोणी बघतच नाही, कारण ह्यांना प्रत्येकाला असं वाटतं की आयोगाने हा विषय दिलेला नाही. पण इतिहास, अर्थव्यवस्थामध्ये किंवा चालू घडामोडीच्या प्रश्नामध्ये
ह्याच्या पंचायत राजचे प्रश्न विचारतात आणि ते कळत पण नाही की आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यावर खूप सोपं आहे. म्हणजे महानगरपालिका, राज्य विधिमंडळ किंवा राज्यसभा, ह्याच्या संसद भवन ह्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले जातात. त्याचबरोबर हे खूपच उपयोगाचं आहे. ह्याला 100% लोक इग्नोर करतात, पण ह्याला इग्नोर करून चालणार नाही. ह्याला हा विषय आहे, ह्याच्यावर पण नजर टाकायची. ह्यातलेच काही मेन घटक करायचे. जास्त ह्याच्यावर प्रश्न येत नाहीत. 2 ते 3 प्रश्न येतात, ह्याच्यामधलेच मेन घटक करायचे. ह्यातला सगळ्यात मेन घटक कोणता आहे? 73, 74 घटना दुरुस्ती कायदा ह्याच्यावरती आणि हे जे ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका ह्याच्यावर जास्त प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे हे पुस्तक पण घ्या, तुम्हाला नक्कीच हे करेल, उपयोगाला येईल. पुढचं आहे राज्य घटनेवर 15 प्रश्न विचारतात MPSCमध्ये आणि 15 गुणाला आहे. हे पण खूप चांगलं पुस्तक आहे. हे पण मी तुम्हाला प्रेफर करेल. शक्यतो रंजन कोळंबेंचं पुस्तक घ्या असं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं. आणि खरंच रंजन कोळंबेंचे पुस्तक खूप छान आहे. अगदी काही फोपट पसार काही नाही, शॉर्टमध्ये सगळ्या नोट्स दिलेल्या असतात. पुढचं आहे सामान्य विज्ञान खूप सोपं असतं, एकदम सोपं आहे. 1-2दा तुम्ही वाचलं तरी म्हणलं हे नक्कीच तुम्हाला ह्याच्यावर सोपं पाठ होऊन जाईल. तर हे डॉक्टर सचिन भस्केंचं आहे, शारदा अकॅडमीचं आहे. त्यांचं भस्के पब्लिकेशन आहे. खूप छान पुस्तक आहे. जसं की मी रंजन कोळंबेंचं सांगितलं की प्रत्येक विषय घटकाचे एकदम छान नोट्स आहेत, फोपट पसारा काहीच नाही. आणि खरं सांगते मी, हे खूप चांगलं पुस्तक आहे. ह्याचा मला खूप उपयोग झालेला आहे. MPSC किंवा तुम्ही पोलीस भरती असेल किंवा त्याचबरोबर तुम्ही TET असेल, टेट असेल तयारी करता, त्याला हे पुस्तक खूप उपयोगी पडेल. सरळ सेवा कुठल्याही परीक्षा असतील त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही घ्या. डॉक्टर सचिन भस्केचं आहे. 15 मार्काला विज्ञान येतं, त्याच्यामुळे त्याला पण इग्नोर करू नका. पुढचं आहे भूगोल 10 मार्काला येतं. भूगोल अगदी सोपं असतं. इतिहास आणि भूगोल म्हणजे हातचे मार्क असं म्हणतात. त्याच्यामुळे इतिहास आणि भूगोलला 20 मार्कपैकी कमीत कमी 18-17 मार्क घेण्याचा तरी प्रयत्न करा. AB सौदी सरांचं आहे, खूप चांगलं आहे. सौदी ग्राफिक्सचं नेहमी भूगोल असेल किंवा विज्ञानाच्याकडे विज्ञानचं नेमकं माझ्याकडे भस्केंचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. खूप उपयोगाला येतं भस्केंचं पण भूगोलाचं सौदी ग्राफिक्सचं घ्यायचं. खूप चांगलं पुस्तक आहे. खूप म्हणजे ह्याने अगदी एकदम शॉर्ट नोट्स आहेत. प्रत्येक घटकाचं एकदम असं सांगितलेलं आहे. जे दिनांक, वार, कधी काय आहे ते सगळं एकदम छान दिलेलं आहे. हे तुम्ही वापरा. हे तुम्हाला MPSC त्याचबरोबर UPSCला पण उपयोगी येईल. पुन्हा सरळ सेवा असेल, TET असेल, टेट असेल, CET-ETला ह्यातले काही प्रश्न म्हणजे नोट्स वाचलेल्या उपयोगी येतात. पुढचं आहे सगळ्यात सोपं, म्हणजे मला तर सगळ्यात सोपं आणि सगळ्यांना अवघड वाटणारं म्हणजे गणित, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. 20 मार्काला आहे. तर सगळ्यात हाय वेटेज टॉपिक आहे, विषय आहे गणितचं. मी सांगते तुम्हाला, किरण हे खूपच उपयोगी आहे. खरं तर हे MPSC ग्रुप Aसाठी शक्यतो प्रेफर करतात, पण AM निघाला तर B आणि C दोन्हीही निघेल. खूप चांगलं पुस्तक आहे. माझ्या ह्याच्याबद्दलची शॉर्ट व्हिडिओ आहे, डिटेल तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ. खूप लोकांनी मला ह्याच्याबद्दल कमेंट केल्या होत्या. हे कुठल्याही लोकल शॉपमध्ये मिळेल, मला माहीत नाही ऑनलाईन मिळते का नाही, कारण मी हे दुकानातून घेतलेलं आहे. जे बुक स्टोअर आहे तिथे हे पुस्तकं तुम्हाला मिळून जातील. हे घ्या, हे खूप उपयोगी आहे. ह्याच्यामध्ये एकदम डिवाईड करून दिलेलं आहे, बघू शकता प्रत्येक गोष्टीचं, गणिताचं, बुद्धिमत्ता सगळं. त्याच्यामुळे ह्याला इग्नोर करू नका. आणि हे सरळ सेवा भरतीला सुद्धा हे उपयोगाला येतं, TETला येतं. त्याच्यामुळे हे पुस्तक घ्या. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तर तुम्ही एवढे पुस्तक वापरता, अभ्यास करता, पण PYQ हे करणं खूप महत्त्वाचं आहे. PYQसाठी मी हे सांगेन की आप्पा हातनुरे सरांचं म्हणजे लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक घ्या. ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याचे PYQ आहेत किंवा त्यांचं YouTube चॅनल पण आहे, त्याच्यावर पण हे शिकवतात किंवा ह्यांचे ॲप पण आहे. त्याचं सबस्क्रिप्शन घेऊन जरी तुम्ही हे केलं तरी हे करेल. कुठलंही हे कोलॅब म्हणजे प्रमोशनचं मी सांगत नाही, पण हे पुस्तक खूप छान आहे. माझी ग्रुप B फक्त पहिल्या वेळेस मी सांगेन की हे प्रश्नसंच, त्याचबरोबर काही गणिताचं प्रश्न हे पुस्तक आणि इतिहास आणि भूगोल मी तुम्हाला सांगितलेले, याच्यावरती माझी ग्रुप B प्रिलिम निघाली होती मागच्या वेळेसची. खूप चांगलं पुस्तक आहे, मी हे रेकमेंड करेन. हे नक्की घ्या. तुम्ही जेवढा अभ्यास करेल त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही PYQ जास्त भर द्याल ना, MPSC सहज निघून जाते. त्याच्यामुळे हे पुस्तक घ्या. बघितली असेल बुकलिस्ट मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही सगळी बुकलिस्ट घ्या. म्हणजे जे बुक्स मी तुम्हाला प्रेफर केलेले आहे त्यातले घ्या, किंवा तुम्हाला जर कुठले घ्यायचे असेल तर तुम्ही घ्या. नक्की उपयोगाला येईल आणि लगेच अभ्यासाला लागा. ह्यावेळेस नक्कीच तलाठी प्रत्येकाला पोस्ट काढायची आहे आणि
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच.